हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज पण परत फ्रेंच फ्राईज बनवणार आहे. कारण की काल मी डीमार्टमध्ये गेले होते तर खूप सारे ऑफर लागलेले होते, बाय वन गेट वन. तर मग काल मी 9:30ला कामावरनं सुटले आणि त्यानंतर मग थोडीशी शॉपिंग केली. काल घरी यायला मला पावणे 11 वाजले. मग तिथून पुढं खूप ओरडले घरातले, कारण की इतका वेळ असतो का घ्यायला, काही 1.5 तास लागतो का. थोडंसं ऐकून घेतलं, जाऊ दे म्हटलं. आणि मस्त मग काल आम्ही थोडंसं सामान घेतलं, थोडंसं खायचं प्यायचंच घेतलं, बिस्किट वगैरे घेतले आणि प्लस फ्रेंच फ्राईज पण तिथं बाय वन गेट वन होतं. तर मग ते पण घेतलं 75 रुपयाचं. 75 रुपयाला खूप छान असा आता मस्त असा फ्रेंच फ्राईज बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर आत्ता एवढा पावसात मी हे ना इकडे गेले, दुकानात गेले होते. एवढा नेमकं मी बाहेर पडले आणि पाऊस आला. मग म्हटलं, मला वाटलं जाईल, मी तसंच गेले फास्टमध्ये. मला तर बघा, पेरी पेरी मसाला 2च आणले मी, 5 रुपयाला भेटतात. तर आता मस्तपैकी बनवायचे. तर चला. तर गाईज, तुम्ही बघू शकता 75 रुपयाला एवढं मोठं भेटलेलं आहे. खूप त्याचं पाणी पाणी झालेलं आहे. तर चला आता आपण त्याला ओपन करूया. तर गाईज, आता मस्त आपण बनवूया, याला ओपन करूया आपण. मी शक्यतो तर घरीच बनवते, पण आज म्हणलं थोडंसं बाहेरचं आणूया. कुरकुरीत होईल, बघूया. आता एकदा ट्राय करायचे मला. कडक होईल का, कारण की मला माहित नाही बरं का आहे. मी एकतर फर्स्ट टाइम आणलेलं आहे, नाहीतर मी घरीच ट्राय करते. घरीच माझं शॉर्टकट काम असते. कुरकुरीत झाले तरच ठीक आहे, नाहीतर माझे पैसे वाया जातील. एवढंच आहे की काय होणार नाही. तरी मला तर वाटतंय होईल कडक. तर आता आपण थोडंसं पॅनमध्येच मी गरम करायला ठेवते, कारण की मी कढईत नाही करत. मस्त आता पॅनमध्ये, आणि त्याच्यावर मस्त असं स्पायसी पेरी पेरी मसाला टाकायचा. आणि काल डीमार्टमध्ये कॅडबरी सुद्धा होते, चॉकलेट्स वगैरे सगळं, म्हणजे बाय वन गेट वन होतं. तर मी म्हटलं, बाय वन गेट वन आहे तर थोडंसं त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. परवाच्या दिवशीच लागलेली ऑफर. आम्ही जाऊ म्हणत होतो, मैत्रिणी पण आहे, तर आम्ही काही गेलेलोच नाही. म्हटलं मग आता एकदम मस्त असं ट्राय करूया. कडक होईल हे बघा, बघू शकता. असं आहे, खूप उजेड आहे, कारण की मी असं खिडकीच्या तिथेच ठेवलेलं आहे मोबाईल. बघूया, एकदा चांगले झाले तर खूपच छान. मग कालच मी आणलं होतं, तर कालच मला ट्राय करायची इच्छा झाली होती, पण नंतर म्हटलं नको यार, ट्राय नको करू. तर आता थोडे एकटीसाठीच बनवते. परत मम्मी वगैरे आले ना, तर उद्या संडे, तर उद्या भावाला पण बनवून देईल मी. तुम्ही म्हणता ना एकच रेसिपी 100 वेळा टाकते, पण एक रेसिपी नाही आहे. की मी त्या दिवशी घरी बनवली होती आणि आज मी डीमार्टमधनं आणली आहे. तर आता फ्रीजमध्ये ठेवते. तर मस्त आता तळते. आणि आता मी तर तुम्हाला सांगतेच, माझे डेली ब्लॉग चालू आहेत आणि अपलोड तर होतातच. त्या दिवशी मैत्रिणीचा बड्डे होता, खूप छान असा सेलिब्रेट केला. आणि त्या दिवशीची पावभाजी खूप छान होती गाईज, आणि खरंच खूप छान होती. अनलिमिटेड आहे, पण टेस्ट खूप आहे, कारण की मी 2-3 वेळा तिथली खाल्लेली आहे चिखलीमध्ये. तर खूप छान लागली होती मला. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि लोकेशन तर मला माहीत नाही, चिखलीमध्येच जाते, कारण की माझं रोजचं जायचं यायचा रस्ता चिखलीतला आहे ना, त्यामुळे मी तिकडंच तुम्हाला सांगितलं.
आणि माझ्या मम्मीने असं सांगितलेलं की तुला जर तेलाच्या बाबतीत आणि फ्रेंच फ्राईज वाटतं त्यांच्या मॅडमनी, माझ्या मम्मीच्या मॅडमनी कामातल्या असेच वाटतं फ्रेंच फ्राईज फ्रीजमधले काढले आणि तळायला घेतले तर ते डायरेक्ट तेल उडलं आणि ते फ्रेंच फ्राईज आहे ना ते पण उडलं, तर त्यांच्या अशा चेहऱ्याला असं पूर्ण भाजलंय. तर माझी मम्मी म्हणते की तू हे का आणलं, असं तसं थोडी ओरडायला लागली. मम्मीला म्हणलं राहू दे, चलता आहे ये. आणि ते काय झालं माहिती का, त्यांना एवढं भाजलं ना तर माझी मम्मी म्हणते की तू काहीच तळायचं वगैरे काहीच खाऊ नको. कारण की बरोबर आहे, कारण की भीती तर वाटणारच. चा प्लॅनिंग मैत्रिणींचा म्हणजे आमचा ठरलेला आहे. आम्ही चाललेलो आहे भाजे धबधबाला. आता कधी जाणार आहे, 15 ऑगस्टला तर जायचं ठरलेलं आहे गाईच, पण कधी कधी प्लॅन चौपट होऊ शकतो. जसं खूप वेळा झालेला आहे. आणि काय झालं माहिती का, 15 ऑगस्टला मागच्या वेळेस तुम्ही बघितलंच असेल माझा, मागच्या वेळेसचा ब्लॉग तुम्ही माझा बघितलाच असेल की मी गेले होते शाळेमध्ये. तर आमची शाळा सध्या बंद पडलेली आहे. म्हणजे बंद पडलेली आहे म्हणजे तिथे नाही का जास्त, आमची कशी आहे म्हणजे 3 मीडियम होते. एक 1ली ते 4थीपर्यंत, 5वी ते 7वीपर्यंत आणि 8वी ते 9वीपर्यंत 10वीपर्यंत असे मीडियम्स होते. तर त्यातलीच आमची एक 8वी ते 10वीवाली बॅच म्हणजे गेलेले आहे कुठल्या तरी जाधववाडीत म्हणतात सगळेजण. मला तर माहित नाही जाधववाडीमध्ये नक्की कुठे आहे. तर आता सरांचा आता नंबर आहे, सरांना एकदा कॉल करून एकदा विचारणार आहे आम्ही. काहीच खरंच कडक कडक झाले. थोडंसं मीठ टाकायला खूप असं वेगळंच लागते, पानसट. खूप छान खूप छान. तर शाळेत जायचं नाही म्हणून आम्हाला म्हणजे शाळा तर बंद पडली आणि सगळ्या पोरींना पॉसिबल पण नाही एवढ्या लांब जायचं जाधववाडीला. तर मग आमचा प्लॅनिंग ठरलेला आहे की भाजे धबधब्याला चाललोय. तर 15 ऑगस्टला किंवा 16 ऑगस्टला आम्ही जाणार आहे. खूप एक्सायटेड मी त्या गोष्टीसाठी, कारण की मला मैत्रिणीसोबत फिरायला खूप, मैत्रिणीसोबत फिरण्याची मजाच वेगळी असते आणि घरच्यांसोबत फिरण्याची खूप वेगळीच मजा असते. आणि ते पण म्हणते ब्लॉग काढ ब्लॉग काढ ब्लॉग काढ, आणि ते रोज बघतात माझे, डेली ब्लॉग बघतात माझे. सानिका तू छान ब्लॉग काढते, छान ब्लॉग काढते. मला खूप प्राऊड फील वाटतं ते मला असं कोणतरी म्हणते. आणि काल केली होती मसूरची भाजी, आता तेच थोड्या वेळाने खाणार आहे मी. तर लवकर फटाफट. तर गाईज मस्त असं तुम्ही फ्रेंच फ्राईज खायला या, तुम्ही बघू शकता मस्त आहे. पेरी पेरी मसाला टाकलाय आणि खरंच छान लागतात. खरंच म्हणजे बाहेरचे क्वालिटीच असती काही म्हणा. सेम बाहेर आपण जे मागवतो ना, ऑर्डर करतो ना, सेम तसेच लागतात. खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा खरंच एकदा डीमार्ट मधनं आण. घरी पण बनवू शकतात, पण मी शॉर्टकट पद्धतीने करत होते, कारण की कॉर्नफ्लॉवरचा ते पीठ लागतं ना, कॉर्नफ्लॉवरचं पीठ लागतं, ते माझ्याकडे नाही आहे म्हणून. पण आता इथून पुढे मी लक्षातच ठेवेन फ्रेंच फ्राईज शॉर्टकट पद्धतीने म्हटलं की डायरेक्ट डीमार्ट मधनच आणावं लागेल. खूप छान लागतात खरंच. म्हणजे कॅफेमध्ये जायची गरजच नाही आपल्याला, इतके छान लागतात, एकदम कुरकुरीत. या तुम्ही पण खायला. आता पटापट खायचं, घरातली कामं वगैरे करते, झाडू फरशी, आणि 4 वाजता परत जेवण करते, कारण की हे एवढ्यानी माझं भागत नाही गाईस. आणि खरंच कोणाचंच पोट भरणार नाही.
हे फक्त टाइमपाससाठीच आहे. त्यामुळे आता वाजलेले 2, 4 वाजता मी जेवण करते. चला पटापट खाऊन घेते मी. गाईस मस्त असं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आता वाजलेले 4. तर मगाशी मम्मीने फोन केला तर मम्मी म्हटली की चिकन आण. तर मस्त आता चिकन वगैरे तर आणून झालं आणि अजून जेवायचं पण आहे मला, कारण की मगाशी 2 वाजता खाल्लेलं आहे मी फ्रेंच फ्राईज. आणि मग जाताना मला कामात गेलं ना तर भूक लागते. तर मस्त आता जेवण वगैरे तर करणार आहे. तर इथं मसाल्याची तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता मसाल्याची तयारी चालू आहे. म्हटलं मम्मी म्हटली की फक्त मसाला करून जा आणि चिकन आणून ठेव, म्हणजे मम्मीला कसं खूप सोपं पडेल ना. तर मग आता माझं मसाल्याची तयारी चालू आहे. मस्त आता आज चिकन करणार आहे आणि मम्मीने सांगितलं 1 किलो आण. तर 1 किलो चिकन आणलेलं आहे आणि 1 किलो चिकन आणलं आणि मम्मी सुक्क पण करणार आहे आणि थोडं सलवरीत पण करणार आहे. मस्त आता खाणार आहे. तर हा ब्लॉग उद्या येईल, आजचा ब्लॉग उद्या येईल, कारण की रात्री मी येणार. मग तिथून पुढं मी तुम्हाला फोटोमध्ये तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये. तर आता पटापट थोडंसं हे करून घेते. सगळं तर झालेलं आहे, जेवण पण आता केलं. तर खूप उशीर झालाय त्यामुळे आता चाललेले आहे कामाला. तर आता लवकर सुटेल. चला गाईज, मी कामावरनं आलेले आहे आणि खूप वेळ झाला कामावरनं आलेली आहे. बसले होते जेवणानंतर खाते. तर मस्त असं चिकन केलेलं आहे मम्मीने, चिक्क सुकन आणि थोडंसं सलवलीत केलेलं आहे. आता थोड्या वेळाने जेवायचं. आता वाजले 10:30, थोडा 11 वाजता जेवते. कारण की खूप दमल्यासारखं होतं गाईज, खूप कंटाळा येतो. आणि भाऊ तर गेलेला आहे बाहेर आणि आता मी आणि पप्पाच आहे. तर बसले आहे, काय करू, बोर होत आहे. मग आता थोड्या वेळाने जेवण करणार. तर तुम्ही सर्वांनी जेवायला या, आमच्या घरी चिकन केलेलं आहे, तर चिकन खायला या. मस्त अशी चिकनची भाजी केलेली आहे बघा, मम्मीने केलेली ही खूप छान. आणि इथं चिकन सुक्का केलेला आहे मस्त, खूप दिवसातनं खातीये. तर या तुम्ही पण जेवायला. आणि इथे भात केलेला आहे, भाकरी तर त्याच्यात ते मस्त असं जेवण तर केलेलं आहे मी. खूप छान झालं होतं, खूप म्हणजे खूप छान झालं होतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप छान म्हणजे चिकनची भाजी झाली होती, सुक्कं चिकन खूप छान झालं होतं. तर मस्त आता पोट भरून तर जेवण केलेलं आहे. तर आता झोपायचं. तर आता वाजलेले 12. तर चला बाय.